मार्च ते मे 2026 या काळात उन्हाळा कसा राहील? पाऊस कुठे होईल? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज. तर आज आपण पाहणार आहोत, की जो हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे, त्यानुसार मार्च ते मे दरम्यान वातावरण कसं राहील? हा हवामान विभागाचा अंदाज आहे, माझा वैयक्तिक अंदाज नाहीये. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सर्वात प्रथम मार्च ते मे या काळातील जर आपण ऊन पाहिलं, तर या काळात आपल्या दिवसाचं तापमान विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्राचे दक्षिणेकडील भाग असेल, कोकण असेल, या सर्वच विभागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त राहील असाच अंदाज दिसतोय. त्यात थोडंसं धुळे, नंदुरबारचे काही भाग आहेत, त्या ठिकाणी जे तापमान असेल ते सरासरीच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर मार्च ते मे या कालावधीमध्ये जे काही थंडी असते ती कमीच राहील. रात्रीचं जे तापमान असेल ते नेहमीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याच नंतर मार्च ते मे या कालावधीमध्ये आपल्याला उष्णतेच्या लाटा सुद्धा पाहायला मिळतात. आणि यंदा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा भाग आहे किंवा इकडे पुण्याच्या आसपास नेहमीपेक्षा 1 ते 2 दिवस कमी उष्णतेच्या लाटा राहतील. म्हणजे नेहमी जर 5-6 दिवस उष्णतेच्या लाटेचे असतील तर त्याच्या तुलनेत 1-2 दिवस कमी म्हणजे 4-5 दिवस उष्णतेच्या लाटा कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भात मात्र नागपूर चा आसपास भाग आहे. नेहमीपेक्षा 2 ते 3 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा राहतील. नांदेड असेल, बीड असेल, सोलापूरचे भाग असतील नेहमीपेक्षा 2 ते 3 दिवस अधिक उष्णतेच्या लाटा राहतील. मुंबईच्या आसपास, ठाण्याच्या आसपास नेहमीपेक्षा 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटा जास्त राहतील. ठाणे नंतर इकडे पालघर, नाशिकचा भाग आहे, सातारा असेल, सोलापूरचे धाराशिवचे राहिलेले भाग आहेत. चंद्रपूरचा भाग आहे. नेहमीपेक्षा 3 ते 4 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा राहतील. कोल्हापूरमध्ये नेहमीपेक्षा 3 दिवस जास्त उष्णतेची लाट राहू शकते. सांगलीमध्ये नेहमीपेक्षा 2 ते 3 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा राहतील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये नेहमीपेक्षा साधारणतः 4 ते 5 दिवस जास्त उष्णतेच्या लाटा पाहायला मिळतील. तर राज्याच्या इतर ठिकाणी सर्वसाधारण उष्णतेच्या लाटा राहतील. त्यानंतर मार्च महिन्यासाठीचा अंदाज पाहिला तर मार्च महिन्यामध्ये मात्र जे दिवसाचं तापमान असेल ते विदर्भाच्या पूर्व भागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावतीचा भाग आहे. त्यानंतर इकडे जळगाव असेल, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, बीड असेल किंवा इकडे परभणी, हिंगोलीचा भाग आहे. तर या भागामध्ये जे दिवसाचं तापमान असेल ते नेहमी जसं असतं मार्च तसंच तापमान राहील. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा नेहमी मार्च म्हणजे जे तापमान असतं तसंच तापमान राहील असा अंदाज आहे. नाशिकपासून पुणे, सातारा असेल, जालनाचा भाग असेल, बुलढाणा, वाशिमचा भाग असेल, बीडचे काही भाग असेल, नेहमीसारखंच तापमान राहण्याचा अंदाज आहे. मात्र सांगली, सोलापूर, धाराशिवचे भाग आहेत. थोडासा लातूरचा भाग आहे. मुंबई, ठाणे, पालघरचे किंवा रायगडचे काही किनारपट्टीचे भाग आहेत. नेहमी जेवढी उष्णता असते त्यापेक्षा जास्त उष्णता दिवसा पाहायला मिळेल असा हवामान विभागाने अंदाज दिलाय. आणि थंडीचं बोलायचं झालं तर जी काही मार्च महिन्यात थंडी आहे ते नेहमीपेक्षा कमी राहील. पण पुणे, साताराचे काही भाग आहेत थोडेसे थंड राहतील, नेहमीसारखे थंड राहतील असा अंदाज मॉडेलनुसार दिसत आहे. पण मार्चमध्ये होळीनंतर राज्यात सर्वच ठिकाणी ऊन वाढणार आहे. कोकणाच्या किनारपट्टीचा भाग असेल किंवा अंतर्गत भाग असेल, उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होईल आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. आणि मार्च महिन्यामधील उष्णतेच्या लाटा पाहिला तर नाशिक, धुळे आणि पालघरचे भाग आहेत. या ठिकाणी नेहमी जेवढ्या उष्णतेच्या लाटा मार्च महिन्यात येतात, त्याच्यापेक्षा 1 दिवस जास्त उष्णतेची लाट पाहायला मिळण्याचा अंदाज आहे, असं हवामान विभागाचं मॉडेल दाखवतंय. तर राज्याच्या इतर भागांमध्ये मार्चमध्ये जेवढ्या उष्णतेच्या लाटा येतात, तेवढ्याच उष्णतेच्या लाटा राहतील, असा अंदाज आहे. त्यानंतर मार्च महिन्यातील पाऊस जर पाहिला, तर मुंबई, ठाणे, पालघरचा भाग आहे, नाशिकचे पश्चिम भाग, पुण्याचे पश्चिम भाग, अहिल्यानगर पश्चिम भाग, सातारा पश्चिमेकडील काही भाग आहेत, रायगड, रत्नागिरीचे भाग आहेत, सिंधुदुर्गचा भाग आहे. या ठिकाणी नेहमीपेक्षा पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे. सहसा मार्चमध्ये सुद्धा राज्यात पाऊस होत नसतो. त्यामुळे राज्यात हे काळे टिपके सर्वत्र पाहायला मिळत असतील. आणि आत्ता जर पाहिलं हे जे जिल्हे सोडले, तर त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, थोडासा सांगलीचा भाग किंवा इकडे गोव्याचा भाग आहे आणि महाराष्ट्र लागून असलेले कर्नाटकमधील काही जिल्हे आहेत. तर या ठिकाणी नेहमी जेवढं पाऊसमान होतं तेवढंच पाऊसमान होण्याचा अंदाज दाखवलाय आणि हा अंदाज हवामान विभागाचा आहे. सुरुवातीला मार्च महिन्यामध्ये राज्यात विशेष पाऊस दिसत नाहीये. मार्चच्या मध्यानंतर पूर्वेकडे थोडंसं पूर्व विदर्भात पाऊस होण्याची शक्यता थोडंसं दाखवत आहेत मॉडेल. पण त्यामध्ये सुद्धा सध्या जास्त स्पष्टता नाहीये. त्यासोबत मार्चच्या अगदी शेवटी राज्याच्या वातावरणात बदल होऊन थोडासा पाऊस होऊ शकतो. पण त्या अगोदर मात्र राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र हवामान विभागाने सांगितल्यानुसार मार्च महिन्यामध्ये हवामान विभागाचा जो अंदाज आहे त्यानुसार
धुळे असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर. त्यानंतर इकडे नांदेड, लातूर, हिंगोलीचा भाग आहे, परभणी आहे, बीड आहे, सोलापूरचे भाग आहे, धाराशिव आहे, साताऱ्याचे काही भाग आहेत पूर्वेकडील. त्यानंतर अहिल्यानगरचे थोडेसे पूर्वेकडील भाग असतील. या भागांमध्ये हवामान विभागाच्या मॉडेलनुसार नेहमीपेक्षा म्हणजे जेवढे नेहमी मार्चमध्ये पाऊस होतो, त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.